गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. मी अंशुमी. तर आम्ही आलेलो आहे गणपतीपुळ्यामध्ये. तर आधी आम्ही एक हॉटेल शोधलं, गोकुळ हॉटेल. अगदी बीचच्या जवळच आहे आणि तिथं आज आम्ही स्टे करणार आहोत. आणि प्रवास करून आल्यावर खूप कंटाळा आला होता, म्हणून थोडा वेळ बसलो होतो. आणि आता आम्ही मंदिरात जाणार आहे आवरून. त्याच्या आधी थोडंसं फ्रेश वगैरे होऊन घेऊया. तर चला, मी माझी रूम दाखवते आधी तुम्हाला. तर ही आहे 204 नंबरची आमची रूम आणि ही अशा पद्धतीची आहे. तर हे आहे पूर्ण बेड आणि तिथे वॉशरूम आहे आणि बाल्कनीसुद्धा आहे. इथे एक छानसा मिररसुद्धा आहे. आणि आता मी तुम्हाला बाल्कनी दाखवते. आणि बाल्कनीतला व्ह्यू तर खूप छान आणि मस्तच आहे. ही अशी बाल्कनी आहे. इथे बसायला 2 चेअर्स पण ठेवलेले आहेत. आम्ही संध्याकाळचं तिथे बसू शकतो. आणि इथं हे असा व्ह्यू दिसतो छान. तर फ्रेश होऊन घेऊया, कारण मंदिरात जायचं आहे दर्शनाला. आणि 11 साडे 11 तर वाजलेले आहेत. भूक पण खूप लागलेली आहे. आणि आता हा माझा लुक आहे. मी आता गणपतीच्या मंदिरात जाण्यासाठी हा एक ड्रेस वेअर केलेला आहे. आणि आवरून झालेलं आहे सगळ्यांचंच. तर आम्ही चाललो आहे. तर ही आहेत माझे मिस्टर आणि माझी आई आणि माझं हे छोटंसं पिल्लू. तर आम्ही चाललेलो आहे गणपतीपुळेच्या मंदिरात गणपतीचं दर्शन घ्यायला. तर चला बघूया. आणि महाप्रसादसुद्धा असतो तिथे. 12 वाजता सुरू होतो, म्हणून थोडीशी लगबग सुरू आहे. आणि आधी दर्शन घेऊ आणि मग महाप्रसाद घेऊ. तर ही आहे गणपतीच्या मंदिरात जाण्याची एंट्री करायच्या आधी आम्हाला इथे लिंबू सरबत दिसला, म्हणून आम्ही आधी थोडंसं थंडगार लिंबू सरबत प्यायचं ठरवलं. आणि खूप छान होतं ते, त्यामुळं 2-2 वेळा आम्ही पिलं. आणि त्याच्यामुळं एनर्जी आली. आणि कारण आतमध्ये किती गर्दी आहे हे आम्हाला माहिती नव्हतं. आत जाऊनच कळणार होतं की आत किती गर्दी आणि किती वेळ लागणार आहे दर्शनासाठी. तर थंडगार लिंबू सरबत पिल्यानंतर मगच आम्ही आत दर्शनासाठी गेलो. तर आत एंट्री केल्या हुंदीर मामा दिसले आणि हुंदीर मामाच्या कानात आपण विश मागतो तशाच पद्धतीने आम्ही सगळ्यांनी विश मागितली. आणि सगळ्यांच्या विशेष ह्या पूर्ण व्हाव्यात अशी देवाकडे मी विनंती करते. आणि आता गेल्या स्पृहाला आधी तिथे समुद्र दिसलाय, त्यामुळे ती थोडीशी दंगा करणार आहे. तोपर्यंत स्पृहाला इथं बीच दिसला आणि ती बीचवरती जाण्यासाठी हट्ट करत होती. आणि तिला खिलोनेसुद्धा पाहिजे होते, म्हणून सुद्धा हट्ट करत होती. पण आधी दर्शन घ्यायचं होतं आम्हाला आणि मगच आम्ही बीचवर जाणार होतो. कारण 12-12:30 वाजले होते. बीचवरची रेत खूप गरम असते, त्यामुळं तिथं जाणं थोडंसं आम्हाला रिस्की वाटलं. म्हणून मग थोडंसं खाऊन घेऊया म्हणलं. मग तिथेच आम्ही नाश्ता केला. मी पावभाजी घेतली होती, माझ्या आईने धपाटे घेतले आणि स्पृहासाठी आम्ही घेतली होती आंबोळी. तर आधी
पोटपूजा करून घेऊया आणि नंतर दर्शन घेऊया. मग तिथून खाऊन झाल्यानंतर आणि मग आम्ही आत गेलो आणि आत गेल्यावरती थोडीशी गर्दी होती, पण तरी पण पटपट दर्शन घेऊन त्यांनी सोडत होते, त्यामुळे लवकर दर्शन झालं आमचं अगदी 30 मिनटामध्ये. आणि आत मोबाईल अलाउड नव्हता, त्याच्यामुळे मी फार काय व्हिडिओ नाही केला आत, पण तरी पण मी थोडासा व्हिडिओ केलेला आहे तुमच्यासाठी, सो तो मी दाखवते. तर चला दर्शन घेऊया आधी. तर बाहेर आलेलो आहे दर्शन घेऊन आणि हा बाहेरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती छान आहे. आणि मंदिर पण किती छान रंगवलेलं आहे आणि किती छान व्यवस्थित टापटीप त्यांनी ठेवलेलं आहे. बाहेरूनच मी गणपतीचं दर्शन तुम्हाला दाखवते, बघू शकता तुम्ही. थोडीशी गर्दी होती आणि ऊन पण खूप होतं, तरीसुद्धा आम्ही थोडंसं तिथं बाहेर बसलो आणि थोडासा फोटोशूट पण केला. थोड्या वेळ सावलीत बसल्यानंतर खूप वेगळीच एनर्जी आणि खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. स्पृहा काही यायला तयार नव्हती, कारण तिला बीचवरती जायचं होतं, पण तरीसुद्धा तिला थोडंसं समजावून सांगितलं आम्ही, कारण आता बाबा खूप ऊन होतं आणि उन्हात जाणं खरंच खूप रिस्की होतं, त्याच्यामुळे आम्ही काय दुपारी 12-1 वाजता बीचवरती गेलो नाही. पण तिथं एक दीड तास आम्ही तिथं वेळ घालवला मंदिराच्या बाहेरच. खूप छान वाटत होतं. स्पृहा पण चांगली खेळत होती आणि तिला खूप छान वाटत होतं. उन्हाची वगैरे काहीच पर्वा नव्हती तिला, ऊन खूप होत होतं, म्हणून आम्ही ठरवलं की आधी रूमवरती जायचं, थोडीशी विश्रांती घ्यायचं आणि मग ऊन जेव्हा खाली येईल 4, 4:30, 5 वाजता, तेव्हा आम्ही बीचवरती खेळायला येऊ. सो असा आमचा डिसिजन झाला आणि मग आम्ही तिथून निघालो रूमवरती. तर संध्याकाळचे 5-5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही समुद्रावरती आलेलो आहे आणि इथे भरपूरच वॉटर ॲक्टिव्हिटीज होत्या आणि वॉटर ड्रायव्हिंग होतं. मी काय त्याच्यावरती बसलो नाही, पण मम्मीनं एक आमच्या ड्रॅगन ड्राईव्ह केलेला आहे आणि मला फार भीती वाटते पाण्यात जायला, त्याच्यामुळे मी फार गेलो नाही. तिथंच बसलो होतो मी समुद्राच्या काठावरती आणि स्पृहाबरोबर मातीत खेळत होतो वाळूमध्ये. सो तुम्ही बघू शकता की किती छान आणि मस्त वातावरण झालेलं आहे आणि हवेतसुद्धा गारवा पसरला होता. ऊन पूर्ण गेलं होतं आणि खूप मस्त आणि फ्रेश वाटत होतं. थाली एक द्या बसून. आहे राईस, हे आहे ताक, ही आहे डाळीची आमटी, ही आहे चवळीची आमटी, हे आहे वांग, पापड, कोशिंबीर, 2 चपात्या आणि लोणचं, मीठ आणि लिंबू. आणि ह्यातलं ह्यात पण सेमच आहे, फक्त एक्स्ट्रा ही भाजी आहे वाटाण्याची आणि आमरस आणि कांदा. तर अशा पद्धतीचा आमचा डे 1 होता. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.